उद्योजक उत्तमजी चौधरी सावांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि टीम सरवलीसाठी आणि खेळ देखील तितकाच चांगला आतापर्यंत सरवली टीमने खेळला. चला विनंती असेल थोडा जास्त वेळ खर्च होतोय, आता घाई करा. लास्ट ओव्हर परेश माळी गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर सामना अजून संपला नाही आहे, पॉसिबल तर आहे, बट प्रॅक्टिकली जर विचार केला तर हे कार्य फारच अवघड. पहिलाच बॉल तो देखील अतिरिक्त गतीने फुल लेंथ होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे येतोय. आणि ज्याप्रमाणे सुरुवात परेश माळी यांनी सुरुवात ज्याप्रमाणे केलेली आहे, आता असंच वाटतंय की या सामन्यामध्ये आता जास्त काही उरलेलं नाही आहे. 5 चेंडू आता 30 धावांची आवश्यकता. हा बॉल जवळजवळ या सामन्याचा निकाल जाहीर करू शकतो आणि फुल लेंथ समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑलला फिल्डर आहेत आणि हा येतो निर्धाव आणि यानंतर या सामन्यामध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. बिल्कुल सबसे बड़ी बात है कि आपके हाथ में 7 विकेट है और आप मैच हार रहे. हे तेव्हा होतं जेव्हा गोलंदाजीचा स्तर आपल्याला हाय लेवलचा पाहायला मिळतो आणि ते झालंय. बॅटचे कडा चांगला प्रयत्न राहिला होता विकेट किपर नितीन पाटील यांचा, बट बॅकअपला सागर आले. चांगली फिल्डिंग आणि पहिले 3 चेंडू जर आपण इथे पाकले तर ते तिन्ही निर्धावच आलेले आहेत आणि 3 चेंडू शिल्लक असलेले या सामन्यामध्ये आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. परेश माळी यांचं हे षटक देखील चांगलेच चाललं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट धीम्या गतीने टाकला, बॅकफूटवरती जाऊन पंच केला. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत हर्षद चौधरी, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल आणि धक्का आता हा लागला चौथा. दोन चेंडूंचा खेळ आता फक्त बाकी आहे. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. हर्षद चौधरी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये होते, कॅच भरपूर चांगली पकडली गेली. आता 2 चेंडू शिल्लक असतील या अंतिम षटकामध्ये. आता पहिलं मेडन ओव्हर या स्पर्धेमधला आता पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न आहे, कारण 4 चेंडूवरती आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सर्वात जास्त कौतुक तर मी या सामन्यामध्ये कल्पेश पाटील यांचं कारण एकंदरीत जिथे नितीन 6 वरती बाद झाला, अभि 0 वरती बाद झाला, सागर देखील 1 वरती बाद झाला आणि तिथनं इंडिव्हिज्युअली 5 षटकारांच्या जोरावरती 30 धावा कल्पेश पाटील यांनी बनवल्या. त्यानंतर सागर भोईरचा पण 2 ओव्हरचा स्पेल पाहिला जिथे सागरने फक्त 3 धावा दिल्या. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. म्हणजे एकच चेंडू आता या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. 5 चेंडू तर निर्धाव टाकलेत, बट पहिलं मेडन ओव्हर ग्रामीण धमाका 2024 मधला आता पाहायला मिळेल का हा प्रश्न देखील निर्माण होतो. शेवटचा बॉल असेल आणि सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाहीये, फक्त औपचारिकताच आहेत. शेवटचा बॉल या सामन्यामधला, पुलचा फटका हवेमध्ये आणि कॅच पकडली जाईल आणि विकेट मेडन परेश माळी ठरलेत ग्रामीण धमाका 2024 मधले पहिले गोलंदाज ज्यांनी मेडन ओव्हर टाकले प्लस 2 विकेट घेतलेत. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अवघ्या 29 धावांनी एकतर्फी इथे बाजी मारलेली आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमने. सो अभिनंदन टीम सरवलीपाडा अँड हार्ड लक टीम योगेश स्पोर्ट्स. आमने प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया विनंती असेल की जो खिलाडू कक्ष आहे तिथे पाणी पोचवायचं आणि इथे सामना समाप्त झाला. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला जेव्हा संघ अडचणीमध्ये होता. 3 विकेट्स फार लवकर गेले, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये टिकला. सिक्सर हॅट्रिक देखील आपण पागली. 5 षटक